डॉक्टर, संध्याकाळी 6 वाजता मला भेटाल काय? शक्य आहे? घरी वाट पाहते. अनुपमा. वसंत पुन्हा पुन्हा त्या चिठ्ठीकडे पाहत होता. अनुपमानं ही चिठ्ठी का पाठवली असेल? सत्या काविळीच्या आजारातून उठला तो एक वेगळा तरुण होऊनच. पूर्वीचा सत्या असत्य भासण्याइतका हा फरक प्रभावी होता. विद्या आपल्या पतीबरोबर परदेशी निघून गेली होती. सत्या त्याला सांगत होता, वसंत, मी पूर्वी अनुपमाविषयी जे समजत होतो त्यापेक्षा ती खूपच वेगळी आहे. तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. तिच्याकडे पाहिलं की वाटतं आपण अनुभवलेलं दुःख आणि वेदना तिच्या दुःखापुढे काहीच नाही. सुख, आनंद, वैभव, सुदैव याचा अनुभव काही काळ घेऊन त्यानंतर तिनं अस्थिर आणि दुर्दैवी जीवनाचा अनुभव घेतला. मला तर तिच्याविषयी पराकोटीचा आदर वाटतो. म्हणूनच मी तुला त्याही वेळी सांगत होतो, तिचं बाह्यरूप पाहून बिचारी, पुअर गर्ल वगैरे म्हणू नकोस. खरंय, तिला सर्वार्थानं जाणून घेऊन तिचा जीवनसाथी म्हणून स्वीकार करणारा खरोखरच नशीबवान असेल असं मला वाटतं. वसंत अनुपमाच्या घरी जायला निघाला. ती त्याचीच वाट पाहत होती. डॉक्टर, मी तुम्हाला का निरोप पाठवला असेल याची तुम्हाला कल्पना येणं शक्य नाही. मी स्वतःच तुम्हाला भेटायला येणार होती, पण काही गोष्टी अशा ठिकाणी फार स्पष्टपणे बोलता येत नाही. तिथं येणारी जाणारी माणसं असतात, त्यामुळे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. अनुपमाला एकांतात काय सांगायचं असेल? वसंतचं मन उत्सुक झालं होतं. क्षणभर थांबून अनुपमानं पायांत चप्पल चढवत म्हटलं, चला. दिवस मावळून अंधार पडत होता. बांद्र्याच्या समुद्रकिनाऱ्यावर तुरळक माणसं होती. दोघंही चालत होते. डॉक्टर, माझी एक छोटीशी आशा आहे. माणसाचा मूळ स्वभाव आशेवरच आधारलेला आहे की काय कोण जाणे. तुम्ही मला मदत केलीत तर माझी आशा पूर्ण होईल. ही मदत केवळ तुम्हीच करू शकाल, सत्या करू शकणार नाही. कसली मदत? मी नाही समजलो. डॉक्टर, तुमच्या मेडिकल इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये करमणुकीचे काही कार्यक्रम ठेवणार आहेत ना? ते टाटा थिएटरमध्ये सादर केले जाणार आहेत असं समजलं. फार वर्षांपासूनची माझी एक इच्छा आहे. स्वप्न वासव दत्ता टाटा थिएटरमध्ये सादर करायचं. तुमचे एक खास पेशंट या कॉन्फरन्सचे आजीव सदस्य आहेत असं समजलं. मी तुमचा वशिला लावत नाही डॉक्टर. त्यांना एखादं आमचं नाटक पाहू द्या. त्यांनी जर कॉन्फरन्ससाठी हे नाटक निवडलं तर आमच्या ग्रुपलाही मोठा अभिमान वाटेल. अनुपमा उत्साहानं बोलत होती, पण वसंतचा उत्साह ओसरला होता. ही संधी मिळाली तर आमच्या मुलांना इतका उत्साह वाटेल की काही विचारू नका. तुम्हाला हे विचारायचा मला संकोच वाटतोय, पण एकदा तुम्ही मोजवानी साहेबांना आमचं नाटक बघायला काहीतरी करून घेऊन या. त्यांना नाटक पसंत असेल तर आम्ही तुमच्या डीननाही भेटू. तुम्हाला हे कोणी सांगितलं? मोजवानी माझा पेशंट आहे खरा. मी काही त्यांच्यावर विशेष उपचार केले आहेत असंही नाही. त्यांच्याशी माझी ओळख आहे. पण डॉक्टर, सत्याने सांगितलं हे. तुम्ही म्हणाल तर तेही तुमच्याबरोबर यायला तयार आहेत. तुमच्या हातगुणांवर मोजवानींचा विशेष विश्वास आहे म्हणत होते ते. तुमचा शब्द मोजवानी कधीही डावलणार नाही असं सत्यांना वाटतं. ठीक आहे, मी प्रयत्न करेन. मी पेशंट्सची 3 भागात विभागणी करतो. आजारी असताना अतिनम्रपणे वागतात, पण एकदा प्रकृती चांगली झाली की रस्त्यात ओळखसुद्धा दाखवत नाहीत, असा एक प्रकार. त्यांच्याकडे माझं काही काम निघालंच तर ही मंडळी मदत तर करत नाहीच, उलट काम होणार नाही असं पाहतात. दुसऱ्या प्रकारचे रोगी आजारपणात आवश्यक तेवढं नम्रपणे वागतात. त्यांच्यापाशी मी आपण होऊन काही काम घेऊन गेलो तर मदत करतात, पण आपण होऊन याला काही मदत करूया असा विचार करत नाहीत. ह्या माणसांना कृतज्ञ म्हणता येणार नाही एवढंच. अनुपमा हसली. आणि तिसऱ्या प्रकारचे रोगी? रोग नाहीसा झाला तरीही पुढं माझ्या वैद्यकीय सेवेची आठवण ठेवतात. मी नेहमीप्रमाणे दिलेल्या ट्रीटमेंट्सच्या उपकारांचं ओझं सतत वाहतात, पण अशी माणसं अत्यंत कमी असतात. मी अशा केवळ 2घांचीच नावं आत्ता सांगू शकेन. त्यातलाच एक मोजवानी. मला काही ना काही अडचण असल्याचं तिसऱ्या माणसाकडून जरी त्यांना समजलं तरी ते आपण होऊन मदत करतात. मी तोंड उघडून मागण्याची गरजच नाही, तेच उलट मागं लागतात.
डॉक्टर तुम्ही कुठं दवाखाना काढणार आहात, तुम्हाला ऑनररी पोस्ट हवी काय वगैरे. मी काही नको म्हणून सांगितलं तर तेच खिन्न होतात. अजूनही वाटतं मी त्यांच्यासाठी काहीही विशेष केलेलं नाही. ते त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं नाव कुणाचं? तुमचं. आणखी कुणाचं असणार? तुम्ही सत्याला आजारपणात सांभाळलंत. तुम्ही एकट्या, त्यात स्त्री. पण तुम्ही त्याची सारी जबाबदारी अंगावर घेतलीत. निष्काम भावनेनं त्याची सेवा केलीत. पण माझं एक तुमच्याकडचं काम तसंच राहिलं. कुठलं काम? मी मुंबईला येऊन वैद्यकीय शास्त्राचं शिक्षण घेतलं. इथं राहून अनुभवही घेत आहे. पण माझं एक काम मात्र अपूर्ण राहिलं. अनुपमा स्तब्ध होऊन त्याचं बोलणं ऐकत होती. वसंत आवेगानं म्हणाला, अनुपमा, माझ्या पुढच्या जीवनात माझ्या खेड्यातल्या घरात, खेड्यातल्या गरीब गावकऱ्यांची सेवा करण्यात तुम्ही मला साथ द्याल? अनुपमा अवाक झाली. तिनं कधीच याची अपेक्षा केली नव्हती. तिनं वसंतकडे अशा दृष्टीनं पाहिलंच नव्हतं. तसा विचारही केला नव्हता. तिच्या मनपटलावरून अनेक घटना तरळून गेल्या. वसंत आतुरतेनं तिच्या उत्तराची वाट पाहत होता. समोरची अनुपमा त्याला महाश्वेता अनुपमा दिसत नव्हती. बुद्धिवंत आणि धारिष्ट्यवान अनुपमाही दिसत नव्हती. केवळ मन आणि हृदयाच्या दृष्टीनं अगर्भ श्रीमंत असलेली अनुपमा त्याच्यासमोर होती. इतरांसाठी स्वतःचं सारं बाजूला सारणारी अनुपमा, स्वतः हसतमुख राहून केवळ आनंद वाटण्याचंच व्रत घेतलेली अनुपमा. ही आज आपल्या हातून निसटली तर पुन्हा दुसरी अनुपमा कुठून मिळणार? अनुपमा मोकळेपणे हसली. तिच्या सुंदर डोळ्यांमधून पाण्याचे थेंब ओघळले. तिनं डोळे टिपले आणि म्हणाली, हे तुम्ही कोणाला विचारत आहात याची तुम्हाला कल्पना आहे? तुम्हाला माझ्याविषयी काय ठाऊक आहे? हा पहा डॉक्टर, गेल्याच आठवड्यात माझ्या कानामागं आणखी एक पांढरा कोडाचा डाग उमटला आहे. आणखी काही दिवसांतच माझा सगळा चेहरा कोडानं भरून जाईल. तेव्हाही तुम्हाला माझ्याविषयी हीच भावना जाणवेल काय? अनुपमा, माझ्या दृष्टीनं तो अगदी किरकोळ विषय आहे. मला सत्यानं तुमच्याविषयी सांगितलं आहे. मला तुमच्या भूतकाळात काहीही रस नाही. मी काही तुमच्या सौंदर्याचा पुजारी नाही. मी डॉक्टर आहे. मला ठाऊक आहे आज ना उद्या हे कोड तुमच्या चेहऱ्यावर आणि इतर शरीरावरही पसरणार आहे. ते काही महत्त्वाचं नाही. मानवी देहामध्ये कुठली ना कुठली विसंगती येणं स्वाभाविक आहे ना. मी त्याचा सर्वंकष विचार केला आहे. तुम्ही विचार केला असेल डॉक्टर, पण तुमचे नातेवाईक, या रोगाच्या आनुवंशिकतेकडे आज तुमचं लक्ष नाही. अनुपमा, मला नातेवाईकच नाहीत, आईवडील नाहीत आणि भावंडंही नाहीत. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचा माझा स्वभावच नाही. हा रोग अनुवंशिक असल्याचं कुठं सिद्ध झालं आहे? तसं पाहिलं तर डायबिटीजसारखे रोग अनुवंशिक असतात. पण आपल्या समाजात लग्नासारख्या बाबतीत या असल्या रोगांची कुणीच चर्चा करत नाही. पण कोड त्वचेवर चटकन नजरेला पडतं म्हणून याची तेवढी चर्चा होते. अनुपमा, आणखी 2 महिन्यांत मी मुंबई सोडून गावाकडे जाणार आहे. तुम्हीही महिन्याभराचा अवधी घ्या. सावकाश आणि समग्रपणे विचार करा. तुम्हीही विचार करा डॉक्टर. भावनेच्या भरात घेतलेला निर्णय डोकं शांत झाल्यानंतर तापदायक ठरण्याची शक्यता असते. आपण दोघंही पुन्हा एकदा भेटूया. ठीक आहे, महिन्याभरानं भेटूया. मी मोजवानीशी बोलून तुम्हाला नंतर कळवतो. वसंतला शिंक आली. थंडीची सूचना दिल्याप्रमाणे गार वाऱ्यानं त्याचं अंग शहारलं. मागचं सारं विसरून अनुपमा म्हणाली, डॉक्टर, स्वेटर का वापरत नाही? वसंत मंद हसत म्हणाला, मला कोण स्वेटर विणून देणार? विकत घ्यायचं तर लक्षात राहत नाही. एकंदरीत माझी सर्दीची समस्या जशीच्या तशी आहे. निघू मी?